नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पी-एम किसान योजनेचे जो पुढील हप्ता आहे, तो कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ई-के-वाय-सी केल्यानंतर आपला हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा होईल ते आपण बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम आपल्याला Googleवर जायचं आहे आणि आपल्याला सर्च करायचे आहे पी-एम किसान. तर मित्रांनो, इथे आपण पी-एम किसान असे Googleवर सर्च करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये पहिली वेबसाईट आहे pmkisan.gov.in. तर या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून समोर जायचे आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही आपल्यासमोर पी-एम किसानची जी अधिकृत वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे. तर आता आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन्स आले आहेत. तर या ऑप्शन्सपैकी इथे तुम्हाला दिसत आहे बेनिफिशियरी स्टॅटस. तर मित्रांनो, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक पुढील पेज ओपन होईल. तर इथे बघू शकता तुम्ही बेनिफिशियरी स्टेटस. त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर हे 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शन्सचा वापर करून आपण आपली माहिती घेऊ शकतो. म्हणजे कोणत्या बँक खात्यामध्ये आपले पैसे जमा होतात ते आपण बघू शकतो. तर मी इथे रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून मी माझी माहिती इथे एंटर करणार आहे. तर इथे मी आता कस्टमरचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करत आहे. कस्टमरचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ती म्हणजे कॅप्चा कोड, इमेज कोड. तर इथे तुम्हाला जे दिसत आहे कॅप्चा कोड 9HAMRQ. तर मित्रांनो, या कॅप्चा कोडवर आपल्याला क्लिक करून ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं एक विंडो ओपन होईल. तर इथे मग आपण पहिला ऑप्शन बघा, ओपन इन न्यू क्रोम टॅब या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरं कॅप्चा कोड दिसून येईल. तर इथे बघू शकता KMJ7X2. तर मित्रांनो, हे जे कॅप्चा कोड आहे आपल्याला पी-एम किसानच्या वेबसाईटवर जिथे आपल्याला कॅप्चा टाकण्यासाठी जागा दिलेली आहे तिथे आपल्याला हे टाकायचं आहे. तर मित्रांनो, इथे मी कॅप्चा एंटर करत आहे KMJ7X2. त्यानंतर आपण गेट डेटा या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपल्यासमोर पी-एम किसानचं आपली संपूर्ण माहिती इथे आलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फार्मर नेम, कस्टमरचं नाव आहे, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं स्टेट, विलेज, रजिस्ट्रेशन स्टेटस, संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यांचं रजिस्ट्रेशन कधी झालं हे सगळी माहिती इथे आहे. तुम्ही बघू शकता यांची फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट, फोर्थ इन्स्टॉलमेंट, फिफ्थ इन्स्टॉलमेंट अशा प्रकारे सर्व इन्स्टॉलमेंटची माहिती तुम्हाला इथे दिसेल. तर आपण इथे बघणार आहोत की ई-के-वाय-सी केल्यानंतर आपली इन्स्टॉलमेंट कोणत्या बँक खात्यात जमा झाली. तर हे आपण इथे बघू शकता 10व्या नंबरचं जे इन्स्टॉलमेंट आहे ते तुम्ही बघू शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँक खात्यामध्ये 1 जून 2022 रोजी जमा झालेलं आहे. तर हे या कस्टमरच्या बँक खात्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि हे के-वाय-सी केल्यानंतरची इन्स्टॉलमेंट आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 11th इन्स्टॉलमेंटची जी जागा आहे ती सगळी ब्लँक आहे. पेमेंट स्टेटस बघू शकता, काहीही दाखवत नाही. तर तुमची जी पुढची इन्स्टॉलमेंट आहे ती सुद्धा या कस्टमरची आपण बघितलं तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये या कस्टमरची पुढील इन्स्टॉलमेंट जमा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कस्टमरचं ॲक्टिव्ह असं दाखवत आहे रजिस्ट्रेशन. त्यानंतर आहे आधार स्टेटस, आधार नंबर व्हेरीफाईड आहे आणि इथे बघू शकता त्यांचं जे पेमेंट मोड आहे ते आधार असं दाखवत आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की यांचं जे पेमेंट मोड आहे ते आधार आहे आणि आधारच्या माध्यमातून पी-एम किसानचे यांचे पैसे डायरेक्ट यांच्या DBT लिंक असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.